जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्हन स्टडी फॉरममध्ये। विद्यार्थी मित्रांनो, भरपूर दिवस किंवा भरपूर वेळ जो आहे तो MIDC एक्झाम परीक्षेला झालेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही MIDCच्या एक्झामची अपडेट जी आहे ती आलेली आहे, त्याच अनुषंगाने हा पूर्ण व्हिडिओ मी बनवलेला आहे। MIDCची परीक्षा जी आहे ती 10 जुलै ते 10 ऑगस्ट या दरम्यान तुमची होणार आहे। तुमच्याकडे अगदी कमी वेळ शिल्लक आहे। खूप लेट केल्यामुळे MIDCने तुम्ही अजूनही जर एक्झाम जे तुमचं प्रिपरेशन होतं ते फास्ट केलं नसेल तर ते प्रिपरेशन फास्ट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला MIDC एक्झाम किंवा MIDCमध्ये तुम्ही ज्या पोस्टमध्ये तुम्ही इलिजिबल आहात, ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही चांगली नियुक्ती मिळून एक जॉब तुम्हाला सिक्युअर करू शकतात। आता विद्यार्थी मित्रांनो, हे संपूर्ण गोष्टी झाली तुमची परीक्षा तारखा जाहीर झाल्यापासून तर आत्तापर्यंत। परंतु या परीक्षेला समोर कसं जायचं, कारण तुम्हाला आता खूप कमी वेळ तुमच्याकडे शिल्लक आहे। 10 जुलैपासून काही विद्यार्थ्यांचे परीक्षा जे आहेत त्या चालू होऊन जातील, त्यानंतर 10 ऑगस्टपर्यंत त्या पूर्ण एक्झाम जे आहे ते चालणार आहेत। मग विद्यार्थी मित्रांनो, या अनुषंगाने तुम्हाला प्लस पॉईंट म्हणजे असे की काही जे ॲक्ट आहेत, काही जे कायदे आहेत ते कायदे तुम्ही वाचणं मस्ट आहे। आता त्या कायद्यांचा अभ्यास जर तुम्ही केला नसेल किंवा तुम्ही करण्याचा विचार करत असाल तर इन डिप्थमध्ये एवढं मोठ्या शिफ्टमध्ये ते कायदे संपूर्ण येणार आहेत। त्या कायद्यांचा अभ्यास तुमच्याकडून झाला पाहिजे। तुम्ही बाकीचे जे तुमचे पोर्शन असतील किंवा तुमचे जे एक्झामचे जे सिलेबस असेल त्याला तुम्ही टॅकल करा, परंतु हे जे 4 कायदे आहेत हे 4 कायद्यावर तुम्हाला ॲटलिस्ट 20 तरी मार्क्स तुमचे सिक्युअर होतील। आणि 20 मार्क आणणं खूप मोठी गोष्ट नाही आहे, कारण 20 मार्क तुमच्यासाठी प्लस पॉईंट असू शकतं जर तुम्ही या 4 कायद्यांचा अभ्यास जर चांगला केला तर। MIDC ॲक्ट 1961 आहे, महाराष्ट्र बेस आहे। RTI ॲक्ट आहे, तुम्हाला माहिती आहे। जे विद्यार्थी MPSC करत असतील ते विद्यार्थी RTI ॲक्ट आणि RTS ॲक्ट याचा अभ्यास करत असतात। सोपे कायदे आहेत, जास्त या डीपमध्ये जाऊन आपल्याला संपूर्ण क्रक्स आपल्याला काढायचा आहे। त्यानंतर सर्व्हिस रेग्युलेशन ॲक्ट 1970 असे 4 ॲक्ट जे आहेत ते तुम्हाला या MIDC एक्झाममध्ये प्लस येणार आहेत, म्हणून मी हा पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे। या 4 कायद्यांवर तुम्हाला मी प्रत्येकी एक कायद्यावर व्यवस्थित ज्या पद्धतीने क्वेश्चन येतात, प्रिव्हियस इयर क्वेश्चन कसे आलेले आहेत, RTI ॲक्टचे क्वेश्चन कसे तुम्हाला विचारू शकतात, जर जास्त डिफिकल्टी लेवल जर त्यांनी विचारण्याचा प्रयत्न केला तर किती लेवलपर्यंत ते विचारू जाऊ शकतात, इझीपासून तो पूर्ण हार्डपर्यंत आपण हे संपूर्ण 4 कायद्यांचा अभ्यास करणार आहोत। तुम्हाला मी एक व्हिडिओ प्रोव्हाइड करून देईल। MIDC ॲक्ट 1961चा एक कायदा, RTI ॲक्ट 2005चा एक कायदा, RTS ॲक्ट 2015चा एक कायदा आणि सर्व्हिस रेग्युलेशन ॲक्ट 1970चा एक कायदा, असे कायद्याचे मी तुम्हाला 4ही कायदे तुम्हाला मी प्रोव्हाइड करून देईल। तुम्हाला याची जी PDF असेल ती सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर तुम्हाला मिळून जाईल। फक्त तुम्हाला इतर जे तुमचा सिलेबस आहे त्याचा अभ्यास तुम्हाला करून घ्यायचा आहे। तर जे नवीन असतील विद्यार्थ्यांनी त्यांच्यापर्यंत माहिती जी आहे ती तुम्ही पोचवायची आहे। आणि माझ्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो, मी ॲज अ ॲडव्होकेट आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकतात ज्या स्ट्रीममधून मी एज्युकेशन घेतलेलं आहे आणि सध्या मी ॲज अ ॲडव्होकेट म्हणून वर्क करत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ते 4 कायदे मी माझ्या पद्धतीने तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करेल। आणि जे विद्यार्थ्यांना त्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, आता ते 1 बाय 1 जे आहेत, कमी तुमच्याकडे वेळ शिल्लक आहे, 10 जुलैला तुमचे पेपर स्टार्ट होतील। कायद्यांचा अभ्यास असल्याकारणाने मी हा पूर्ण व्हिडिओ बनवत आहे। बाकीचा पोर्शन किंवा बाकीचा सिलेबस तुम्ही तुमच्या सेल्फ स्टडीने पूर्ण करून घ्यायचे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीच्या अपडेट्स आहेत त्या आपल्या चॅनलवर मिळत जातील। जर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जर जॉईन केलं नसेल, जॉईनची रिक्वेस्ट पाठवायची आहे जर व्यवस्थित विद्यार्थी वाटला, कारण आपल्या एका टेलिग्राम चॅनलला आपल्याला बंद करावं लागलं, कारण काही विद्यार्थी आपल्या टेलिग्राम चॅनलवरची जी इन्फॉर्मेशन आहे ती मिसयूज करत होते। त्या अनुषंगाने ते चॅनल आपलं बंद केलं गेलं आणि आता नवीन जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही जॉईन रिक्वेस्ट पाठवू शकतात। चला विद्यार्थ्यांनो, आता मी तुमची रजा घेतो। जय हिंद,